उन्हाळा म्हणलं की उन्हाळ्यात असतो आंब्याचं सीझन. आंबा म्हणलं की फळांचा राजा, तर सगळ्यांचा आवडीचा आणि सगळ्यांचा फेवरेट. आज आपण आंबट गोड कैरीचं पन्हं कसं बनवायचं, उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं पन्हं. तर चला, नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी 3 आंबे घेतलेले आहेत. 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून त्याचं पुढचं देठ काढून घेतलेलं आहे. कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये जाळी घातलेले, पाणी घातलं आणि कुकरच्या डब्यामध्ये हे आंबे पुढचं हलकंसं कट करून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता कुकर आपला थंड झालेला आहे आणि आंबे शिजले का बघायचे आहेत. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. तर त्याच्यानंतर आता बघा, हे आता आंबे आपले शिजलेले आहेत आणि आता ह्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या आंब्याचा सगळा पल्प काढून घ्यायचा आहे. ह्या आंब्याला अजिबात केसर नाही आहे. त्याच्यामुळं हे तुम्हाला गाळायची गरज नाही आहे. तर हे पहा, अशा प्रकारे सगळा पल्प काढून घेतलेला आहे असं. आणि 1 वाटी गर असेल तर 1 वाटी गूळ घालायचा आहे तुम्हाला. तुम्ही याला साखर पण घालू शकता. पुदिन्याची पानं घालायची आहेत. पुदिना थंड असतो आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये थोडंसं पुदिन्याची पानं पण घालायची आहेत. त्याची म्हणजे पन्हची टेस्ट पण छान येते पुदिना घातल्यामुळं. आणि त्याच्यानंतर हे गर तुम्हाला मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आहे आणि गूळ पण घालायचा आहे आणि एक छोटासा 1 चमचा इतकं मी इलायची पावडर घातलेली आहे. हे साखर पिसलेली आहे त्याच्यामध्ये इलायची पावडरमध्ये. आणि हे मिक्स फिरून घेतलेलं आहे बघा. मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे बघा. हे गाळलं तर याच्यामध्ये काहीही निघत नाही आहे, त्यामुळे मी गाळणार नाही आहे. तुम्ही दुसरा आंब्याचं असेल तर तुम्हाला गाळून घ्यायचं आहे. तरी आपलं पन्हासाठी बेटर तयार झालेलं आहे हे बघा, मस्त. आणि आता हे ग्लासमध्ये घालायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडी जिरी पूड घालायची आहे आणि थोडी मिरी पावडर घालायची आहे बघा. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि साईडला मी थोडंसं तिखट मीठचं हे लावलेलं आहे, थोडंसं बर्फ घातलेलं आहे. मस्तपैकी आपलं कैरीचं थंडगार पन्हं तयार झालं आहे. जसं रेडीमेड मिळतं तसं. तर हे पन्हं तुम्ही नक्की करून बघा. आशाच किचन चॅनलवर तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. कोणी हे पन्हं बनवलं आहे आणि कोणाला पन्हं आवडते त्यांनी मला कमेंट करून सांगा. तर बघा, मस्त झालेलं आहे पन्हं. तर नक्की ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पन्हं बनवा.